असून समान काम समान वेतन हा जो नियम आहे केंद्र सरकारचा, राज्यामध्ये त्याला कायदेशीररित्या बळ मिळालेलं आहे. म्हणजे 2 महिन्यामध्ये जी काय आतापर्यंतची जी थकीत रक्कम आहे, नियुक्ती झाली असेल, एखाद्या शिक्षकाची नियुक्ती अगदी 10 वर्ष झाला असेल, 15 वर्ष झाला असेल, अगदी तो शिक्षक रिटायरमेंट पर्यंत जरी आला असेल आणि जर तो याचिका करता असेल तरी सुद्धा त्याला लाभ होणार आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती जर तुम्ही 6वी ते 8वीच्या वर्गासाठी पात्र असाल आणि जर तुम्ही पदवीधर शिक्षक म्हणून जॉईन होणार असाल, झाले असाल, नमस्कार शिक्षकांना, भावी शिक्षकांना, 6वी ते 8वी शिकवणाऱ्या पात्र असणाऱ्या शिक्षकांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्यातील पदवीधर शिक्षकांना आता पदवीधरांची वेतन श्रेणी सुद्धा मिळणार आहे. राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक जाचक निर्बंध आणला आणि त्या जाचक निर्बंधानुसार 1/3 शिक्षकांना फक्त पदवीधर श्रेणीचा लाभ होत होता. मग बाकीच्यांचं काय? त्यांनी जर गुणवत्ता घेतलेली आहे, 6वी ते 8वीच्या वर्गासाठी पात्र आहात, तरी सुद्धा त्याच्यातल्या फक्त 1/3 शिक्षकांना पदवीधर श्रेणीचा लाभ होतो. येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी जे उमेदवार 6वी ते 8वी साठी पात्र आहेत त्यांच्यासोबत जे हे याचिकाकर्ते आहेत, नागपूर खंडपीठामध्ये याचिका टाकली होती, त्यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे. बातमी काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणताही एखादा GR रातोरात काढायचा, मग ते परिपत्रक असू दे, आणि शिक्षकांवरती लादायचा. विषय शिक्षक म्हणजे काय, पदवीधर वेतन श्रेणीमुळे शिक्षकांचा फायदा काय होणार आहे, हे जे जजमेंट आहे नागपूर खंडपीठाचं ते काय आहे, आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या काळामध्ये जे भावी 6वी ते 8वी साठी शिकवणारे विषय शिक्षक आहेत त्यांना सुद्धा कसा लाभ होणार आहे, विस्तृतपणे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. या टेलिग्रामच्या आणि व्हॉट्सअपच्या लिंकसुद्धा जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय आणि शिक्षकांना दिलासा दिलेला आहे त्याची बातमी आपण पाहतोय, जेणेकरून राज्यातील हजारो शिक्षकांना न्याय मिळणार आहे इथून पुढच्या वेतन श्रेणीमध्ये. परंतु जे याचिकाकर्ते आहेत, जे नागपूर खंडपीठामध्ये गेले होते, ते कशासाठी गेले होते आणि त्यांना कधीपासून हे थकीत वेतन तात्काळ देण्याचे जे हायकोर्टाने आदेश दिलेला आहे त्याच्या संदर्भातला डिटेल जाणून घेऊया. तुमची याच्या संदर्भातली मित्रांनो व्यथा असणारच आहे. जे 6वी ते 8वी साठी इतक्या दिवस शिकवत होते, शिकवणार आहे, त्यांना सुद्धा हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, नागपूर खंडपीठाचा जो हा निर्णय आहे त्याच्या अंतर्गत 6वी ते 8वी जिल्हा परिषदेमध्ये जे विषय शिक्षक शिकवत होते त्यांच्यासाठी नागपूर खंडपीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. आता याच्यामध्ये प्रश्न असा असेल की फक्त जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांना ह्याचा लाभ होतो, मग बाकीच्या ज्या काही संस्थेमध्ये खाजगी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचं काय, मनपा नपा यांचं काय, त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो कीप वॉचिंग. 2016 मध्ये 13 ऑक्टोबर 2016 रोजीचा जो 1/3 मर्यादेचा जाचक नियम न्यायालयानं मात्र भेदभावपूर्ण ठरवलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सेवा ज्येष्ठतेच्या अटीशिवाय पात्रता असलेल्या सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सर्व विषय शिक्षक जे 6वी ते 8वीच्या वर्गासाठी शिकवतात, ज्यांचं BEd झालेलं आहे, आणि याला एक निर्बंध असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे TET किंवा CTT पास सुद्धा असणं तितकंच आवश्यक आहे. याच्या अंतर्गत राज्यातील हजारो विषय शिक्षकांना दिलासा मिळाला असून समान काम समान वेतन हा जो नियम आहे केंद्र सरकारचा, राज्यामध्ये त्याला कायदेशीररित्या बळ मिळालेलं आहे. तसं मित्रांनो शिक्षण सेवकांचं आहे, कामं तर करून घेतली जातात, 3 वर्ष राबून घेतलं जातं, परंतु त्यांना तुटपुंजा पगारावरती काम करावं लागतं. यांना सुद्धा समान काम समान वेतन मिळायला हवं. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. 13 ऑक्टोबर 2016च्या परिपत्रकातील कलम 3 हा भेदभावपूर्ण असण्याचं ठरवलेलं आहे, असंविधानिक ठरवून हे रद्द करण्यात आलेलं आहे. इथून पुढे तुम्हाला तो लाभ नक्की मिळेल. या याचिका अंतर्गत जे याचिकाकर्ते आहेत त्याच्यातल्या पात्र याचिकाकर्त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून, जेव्हापासून ते पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाले, जेव्हापासून ते 6वी ते 8वीला शिकवायला लागले, वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि सर्व याचिकाकर्त्यांना थकीत वेतनाची रक्कम 8 आठवडे
च्या आत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, फक्त 8 आठवड्याच्या आत, म्हणजे 2 महिन्यामध्ये जी काय आत्तापर्यंतची जी थकीत रक्कम आहे, नियुक्ती झाली असेल, एखाद्या शिक्षकाची नियुक्ती अगदी 10 वर्ष झाला असेल, 15 वर्ष झाला असेल, अगदी तो शिक्षक रिटायरमेंटपर्यंत जरी आला असेल आणि जर तो याचिका करता असेल तरी सुद्धा त्याला लाभ होणार आहे. किंवा जर याचिका करता असेल, बघा एखाद्या केसमध्ये याचिका करता होणं किती लाभदायक ठरू शकतं. जर तुम्ही याचिका करता असाल आणि जर तुम्ही रिटायर जरी झाला असाल, आता तुम्ही रिटायरमेंटची तुम्ही आता पेन्शन सुद्धा घेत आहात, तरी सुद्धा तुम्हाला ही जी रक्कम आहे, जेव्हा तुम्ही पदवीधर शिक्षक म्हणून जॉईन झाला असाल आणि तुम्ही जर त्या पिटिशनमध्ये, ही जी पिटिशन आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही याचिका करते असाल ना, तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. जे तुम्ही हे जजमेंट पाहताय सुप्रीम कोर्टाचं, समान हक्क म्हणजे काय, 6वी ते 8वीला शिकवणारे सर्व विषय शिक्षक आहेत जे आवश्यक पात्रता धारण करतात, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएट झालेलं आहे, डीएड झालेलं आहे किंवा बीएड झालेलं आहे, ते 6वी ते 8वी जर शिकवत असतील ते सर्वजण पदवीधर वेतन श्रेणीसाठी पात्र आहेत. आणि ऐतिहासिक निर्णय या याचिकेच्या अंतर्गत सर्व शिक्षकांना मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये याचा जे इम्प्लिमेंटेशन आहे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि ही जी पिटिशन आहे ती नंदकिशोर सुसर आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन रीट पिटिशन नंबर 7966/2022, म्हणजे जवळपास एक 4 वर्षानंतर आता या याचिकेवरती सुनावणी 8 मे 2026 रोजी केलेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत या पिटिशनला तर पाठीमागचा लाभ मिळेलच, परंतु इथून पुढच्या काळामध्ये शिक्षकांना जर ते पदवीधर असतील, वर्गावरती शिकवत असतील, तर मात्र त्यांना वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की मी डीएड आहे, परंतु तरीसुद्धा मी 6वी ते 8वीच्या वर्गाला शिकवते आणि माझं बीएड नाही आहे, किंवा माझं बीएड आहे आणि मी 6वी ते 8वीच्या वर्गाला शिकवत नाही आहे, माझं डीएड आहे, बीएड आहे, परंतु मी प्राथमिकला आहे, तर मला लाभ होईल का? तर मित्रांनो, या केसमध्ये तुम्हाला लाभ होणार नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमची पदवीधर शिक्षक म्हणून निवड व्हायला हवी आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे. झाली असेल तरीसुद्धा मिळणार आहे. तुम्हाला जर हे जजमेंट हवं असेल ना, तर प्ले स्टोअरमध्ये A+ गुरु ॲप डाउनलोड करा. हायकोर्टचे शिक्षकांसंदर्भातील महत्त्वाचे जजमेंट असं तुम्हाला फोल्डर दिसेल न्यूज हायलाईटमध्ये, आणि तिथं तुम्ही मात्र हे जजमेंट घेऊ शकता. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राममध्ये लिंक आहे, तिथं तुम्हाला हे जजमेंट अपलोड केलेलं दिसणार आहे. कारण शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे शिक्षक सध्यापासून शिकवत आहेत ना 6वी ते 8वीला, चालू नियमाप्रमाणे आत्तापासून पुढे मात्र यांना पदवीधर वेतन श्रेणीचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती, जर तुम्ही 6वी ते 8वीच्या वर्गासाठी पात्र असाल आणि जर तुम्ही पदवीधर शिक्षक म्हणून जॉईन होणार असाल, झाले असाल, तरी सुद्धा तुम्हाला या वेतन श्रेणीचा लाभ तुमच्या नियुक्तीच्या दिनांकापासून पाठीमागचा असेल तर मिळणार नाहीये, परंतु इथून पुढे मात्र मिळणार आहे, यात शंकाच नाहीये. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन केलंच असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणांनी 6वी ते 8वीच्या पदवीधर शिक्षकांपर्यंत, जिवलग मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. याच अपेक्षेसह धन्यवाद.